महायुतीच्या 54 आमदारांना मतदारसंघामध्ये विकास कामांसाठी प्रत्येकी 5 कोटींचा निधी देण्यात आलाय। पहिल्यांदाच निवडून आलेल्या 47 सत्ताधारी आमदारांना हा निधी देण्यात आला। विकास कामांसाठी प्रत्येकी 5 कोटी प्रमाणे 270 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे। आमदारांना खुश करण्यासाठी निधीची खैरात करण्यात आली आहे। विधानसभेप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुद्धा जिंकण्यासाठी महायुतीने मोर्चे बांधणी केली आहे। तर कोणत्या पक्षाच्या किती आमदारांना हा निधी देण्यात आला ते आपण पाहूया। तर प्रत्येकी 5 कोटींचा निधी देण्यात आलाय। तर भाजपच्या 37, राष्ट्रवादीच्या 10 आणि शिवसेना शिंदे गटाच्या 5 आणि इतरांना 2 असा हा निधी वाटप करण्यात आलेला आहे। 270 कोटींचा निधी यासाठी मंजूर करण्यात आलाय। महायुतीच्या 54 आमदारांना त्यांच्या मतदारसंघात विकास कामांसाठी प्रत्येकी 5 कोटी याप्रमाणे 270 कोटींचा निधी। पहिल्यांदाच निवडून आलेल्या 47 सत्ताधारी आमदारांना निधी। विधानसभेप्रमाणेच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकाही जिंकण्यासाठी महायुतीकडून मोर्चे बांधणी। राज्यात सरकार स्थापन झाल्यापासून महायुतीच्या आमदारांकडून वाढीव निधीची मागणी केली जात होती। सुरुवातीला सत्ताधारी आमदारांना प्रत्येकी 10 कोटी रुपयांचा विकास निधी देण्याची योजना होती। तिजोरीवर पडलेला ताण लक्षात घेता 10 कोटींचा निधी देण्याची योजना तुर्तास बाजूला ठेवण्यात आली। एकीकडे निधी नसल्याने शासकीय कामांवर परिणाम झाला असतानाच आमदारांना खुश करण्यासाठी निधीची खैरात। देशाच्या राष्ट्रपतींनी गांभीर्याने दखल घ्यावी असं हे प्रकरण आहे महाराष्ट्रात। इतर कोणत्याही राज्यामध्ये असं घडलेलं नाही। जरी भारतीय जनता पक्षाची सरकार काही राज्यात असली तरी हे उद्योग फक्त महाराष्ट्रात सुरू झाले आहेत, पण यांची डोकी फिरलेली आहेत। अहंकार आहे, मस्तवालपणा आहे, मगरुरी आहे, काही होणार नाही। ही लाच आहे। 5 कोटी रुपये ही लाच आहे। मी त्याला विकास निधी वगैरे म्हणत नाही। आपापल्या आमदारांना दिलेले 5 कोटी ही एक प्रकारे लाच आहे। यातून किती विकास कामं होतील हे माहीत नाही, पण कमिशनबाजी नक्की होईल। यांनी जरा आरशामध्ये बघितलं पाहिजे। महाविकास आघाडीचं सरकार असताना मस्तवालपणा आणि अहंकार तुम्ही केला होता आणि भारतीय जनता पार्टीच्या 12 आमदारांना 1.5 वर्षासाठी निलंबित केलं होतं। तेव्हा तुम्ही लोकशाहीची हत्या केली होती। उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना भारतीय जनता पार्टीच्या 105 आमदारांना दमडीचाही निधी तुम्ही दिला नव्हता आणि निधीमध्ये असमान वाटप तुम्ही केलं होतं। ही परंपरा, हा पायंडा तुम्ही पाडला होता। खरं तर तुम्ही लोकशाही विरोधी होतात। नवोदित आमदार असतो, जो नव्याने निवडून आलेला असतो, त्याची इच्छा असते की जास्तीत जास्त काम माझ्या मतदारसंघात व्हावं, प्रत्येकाला विकास कामं करायची असतात। आणि जर निधी दिला असेल, मला काही त्याची कल्पना नाही, पण दिला असेल तर कुणाच्या पोटात दुखतंय? आजच्या दाराने आलेला हा माणूस यांनी निवडणुका लढणं, निवडणूक काय असते, मतदारांना कसं फेस करतात हे या भोंग्याला माहीत आहे का? केवळ सकाळी भुंकायचं हा एकमेव काम आहे।